माननीय मनोज जरांगे साहेब मैदान सोडण्यास सांगणार नाही तोपर्यंत मैदान आपल्याला सोडायचं छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अहिल्याबाई होळकर यांचा लढेंगे जितेंगे हम सब लढेंगे। नमस्कार, मी अमोल किनोळकर. आपण पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन. आज मुंबईमध्ये धुवाधार पाऊस आहे आणि दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचे लाखो कार्यकर्ते रस्त्यावरती आलेले आहेत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी. आणि त्यामध्ये एक वेगळं चित्र असं की सर्व धर्म समभाव हा मराठ्यांनी कशा पद्धतीने जपलेला आहे ते आपल्याला यामध्ये दिसतं. आणि हे मुस्लिम बांधव मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत आणि छत्रपती संभाजीनगर मधून ते आलेले आहेत. आपण नेमकं जाणून घेऊयात त्यांचं काय मत आहे मराठा आरक्षणाबद्दल. तुम्ही मुस्लिम आहात पण एकीकडे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तुम्ही पुढे आलेला आहात. काय नेमकी आपली भावना आहे? आमची भावना ही आहे का आज आम्हाला संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे साहेबांमध्ये छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व झलक दिसत आहे. याच कारणाने आम्ही आज संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे साहेबांच्या सोबतीला मराठा आरक्षण लढाईमध्ये सोबत होतो आहे आणि राहू. कारण आम्ही छत्रपती शिवरायांच्या सोबतीलाही मुस्लिम मावळे म्हणून होतो आणि आताही आम्ही माननीय मनोज जरांगे साहेबांच्या सोबतीला आणि सकल मराठा समाजाच्या मागणीला आम्ही 100% जे समर्थन वेळोवेळी केलेलं आहे. आणि आता हत्तीचं बळ देण्यासाठी आणि त्यांना आम्ही सद्भावनेने आणि भावना घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत. आपलं नाव काय म्हणाल? माझं नाव कलीम पटेल आहे. मी अंतरवाली सराटी येथेही पायदळी पदयात्रा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथून अंतरवाली सराटी पर्यंत पदयात्रेद्वारे गेलो होतो आणि त्यावेळी सुद्धा पोलिसांनी आमची यात्रा रोखून आमच्यावर पोलीस कामात अडथळा निर्माण केला. 353 ची कलम टाकण्यात आलेली आहेत. आम्ही असे कित्येक गुन्हे मराठा समाजासाठी आणि मराठा समाजाची आरक्षण लढाईसाठी आम्ही कित्येक गुन्हे अंगावर घेण्यासाठी तयार आहोत. एकीकडे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज असेल आणि मराठा समाज असेल यांच्यामध्ये कुठेतरी एक वेगळं दोघे वेगळे आहेत. दोघांमध्ये संघर्ष आपल्याला दिसतोय. पण जातीच्याही पलीकडे जाऊन धर्माच्याही पलीकडे जाऊन कलीमबाई आज मराठ्यांसाठी स्वतः मुंबईमध्ये एवढ्या भर पावसामध्ये आहेत. अक्षरशः लाखो लोक या ठिकाणी भिजतायत. कलीमबाई, काय नेमकी प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मनोज जरांगे पाटील यांची की तुम्ही हे सगळं सोडून जातीच्या धर्माच्या सगळ्या रेषा तोडून तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात? छत्रपती शिवरायांची शिकवण ही होती का कोणत्याही महिलेकडे कान्या डोळ्याने बघितले असता त्यांचे डोळे काढून घेण्यात येतील. आणि शेतकऱ्यांविषयी त्यांची खूप चांगली भावना होती आणि सर्व जाती समभाव आणि 18 पगड समाजाला सोबत घेऊन छत्रपती शिवराय यांना घेऊन चालत होते. 18 पगड समाजाचे लोक त्यांच्या फौजफाट्यात होते आणि ह्याच भावनेतून आम्ही आज संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे साहेबांच्या सोबतीला होतो आणि राहू. इकडे आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये हिंदू मुस्लिम असा एक भेदभाव सगळीकडे केला जातो. पण हे चित्र फार वेगळं आहे की तुम्ही स्वतः गळ्यामध्ये भगवा रुमाल घालून डोक्यावरती तुमची मुस्लिमांची टोपी घालून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करतायत आणि मराठ्यांच्या आरक्षणासाठी आलेला आहात. काय नेमका समाजाला तुम्ही सांगाल की या सगळ्या ज्या गोष्टी समाज माध्यमांवरती असतील, सोशल मीडियावरती असेल, सिनेमांमध्ये असेल, या ज्या पसरवल्या जात आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही एकाच प्रश्नामध्ये 10 ते 12 प्रश्न विचारलेले आहेत. मी त्याचं तंतोतंत आणि एक एक करून उत्तर देणार आहोत. छत्रपती शिवरायांची जी शिकवण होती त्या शिकवणीला सोबत घेऊन आम्ही आज सकल मराठा समाजासोबत आणि संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे साहेबांसोबत होतो आणि राहू. दुसरा तुम्ही प्रश्न केलात का सिनेमाच्या माध्यमातून आणि काही लोक आहेत ते द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत. पिक्चराच्या माध्यमातून एका समाजाचा द्वेष निर्माण करण्याचा आणि एका समाजाविषयी द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्नच नाही तो खूप मोठं षडयंत्र केलं जात आहे. आम्ही हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी सक्षम होतो आहे आणि राहू. पण मला सांगा, तुमच्या म्हणजे मुस्लिम समाजामधून तुम्हाला कसं बघितलं जातं? तुम्ही भगवा रुमाल घालताय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या घोषणा करताय. मुस्लिम समाजामधून तुमचे नातेवाईक असतील किंवा तुमच्या समाजाचे तुमचे जात बांधव असतील, त्यांच्या नेमक्या काय भावना असतात ते जेव्हा तुम्हाला अशा ठिकाणी आंदोलनात बघतात तेव्हा? विशेष म्हणजे आमचा जो वंशवळ आहेत
छत्रपती शिवरायांच्या सोबतीचा वंशज आहेत आणि त्यांच्या काळामध्ये कोणताही जातीभेद नव्हता आणि ह्याच नात्याला धरून आम्ही यांच्या सोबतीला आहेत. एका प्रश्नाचं उत्तर. दुसरं प्रश्नाचं उत्तर हे आहे का तुम्ही म्हटलं का तुम्हाला तुमच्या समाजातून, घरातून आणि मित्र वर्गातून तुम्हाला कोणत्या दृष्टिकोनातून बघितलं जात आहे, त्याचं उत्तर हे आहे का आम्ही टोपी घालून कोणतीही ओळख लपवून इथं आलेलो नाहीत आणि हा भगवा रुमाल कोणत्याही एका समाजाचं पेटंट नाहीत आणि किंवा ही टोपी ही एका समाजाची पेटंट नाहीत, परंतु आज एका विशेष वर्गाची ही ओळख म्हणून समाजामध्ये झालेली आहेत. ही एक मोठी खंताची गोष्ट आहे. कोणताही कलर कोणत्या समाजाचा पेटंट नाहीत आणि आम्ही कोणत्याही धर्माविषयी एवढाही आमच्या मनामध्ये आकाश द्वेष नाही आणि पुढेही करणार नाही, कारण की आमचा धर्म इस्लाम आम्हाला हे शिकवतो, जे छत्रपती शिवराय शिकवत होते का कोणाही समाजाविषयी, धर्माविषयी द्वेष आकाश मनामध्ये बाळगू नये, तीच शिकवण आम्हाला इस्लाम धर्म शिकवतो आणि त्या शिकवणीला धरून आम्ही इथं मराठा समाजाची आम्हाला परिस्थिती बघवत नाही. कित्येक काका साहेब शिंदे झालेले आहेत, रोज काका साहेब शिंदे होत आहेत, हे कुठं ना कुठं थांबलं पाहिजे. ह्याच भावनेतून आम्ही इथं यांना आता आलेलो आहेत. जोपर्यंत आझाद मैदानातून संघर्ष योद्धा मनोज जरांगे साहेब उठणार नाही, हलणार नाही आणि त्यांच्या मागण्या सरकार मान्य करणार नाही, तोपर्यंत आम्ही यांच्या सोबतीला होतो राहू. हा गरजवंत मराठ्यांचा आहे नाही का? हा लढा गरजवंत मराठ्यांचा खरंच आहे, कारण की आज मैं क्या बताऊं मेरे कितने दोस्त, मेरे 75% प्लस दोस्त मेरे मराठा भाई, हिंदू भाई है. मी काय सांगू, मी काही गोष्ट सांगायच्या नाहीये, परंतु आज हे 2 हाताचे 4 हात होण्यासाठी खूप कष्ट घेण्यात म्हणजे खूप मेहनत आणि कष्ट करावे लागत आहेत. तुम्ही जे हे आणलेलं आहे सोबत त्याच्यावरती काय लिहिलेलं आहे बघा, मराठा भाइयों को आरक्षण दो मुस्लिम समाज, और इसके बाद में और है सकल मराठा समाज को आरक्षण के लिए पूरा पाठिंबा मुस्लिम समाज. और पाठीमागून पण आहे तुमचा पाठीमागून पण पाठिंबा आहे. आणि चलो अंतरवाली सराटी पदयात्रा. अच्छा, एवढ्या लांबून तुम्ही तुमच्या सोबत आणखी कोणी आहेत तुमच्या समाजाची लोक? सोबतीला आता हे मुंबई आहेत आणि या मुंबईमध्ये पण हे आझाद मैदान आले आहेत. इथं फोन लागत नाहीये, कारण की एवढे फोन झाले आहेत का फोन पण मुस्लिम समाजाचे किती आहेत लोक तुमच्या? माझ्या सोबत 37 माणसं आलेले आहेत. 37 माणसं एका सोबत आलेलो आहोत, परंतु एका ठिकाणी आम्हाला जागा भेटलेली नव्हती, म्हणून आम्ही वेगळ्या जागी वेगळ्या ठिकाणी बसलो होतो आणि या ठिकाणी फोन लागत नाहीये. धन्यवाद, आपण आमच्याशी संवाद साधलात. तर हे एक वेगळं चित्र, एक मुस्लिम बांधव मराठा आरक्षणासाठी आज रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही असा त्यांचा निर्धार आहे. एक वेगळं चित्र आपल्याला